चंदगड ग्रामीण रुग्णालयात वर्षभरात 61,723 रुग्णांवर उपचार. राज्याच्या सहाय्यक संचालिका डॉक्टर सरिता हजारे यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा. माता बाल आरोग्य, कुटुंब कल्याण आणि रुग्णसेवेत रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी. दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयानं सार्वजनिक आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून गेल्या वर्षभरात तब्बल 61,723 रुग्णांनी इथं वैद्यकीय उपचारांचा लाभ घेतलाय. ग्रामीण भागातील नागरिकांचा सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील वाढता विश्वास या आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याची भावना आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे. राज्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाच्या सहाय्यक संचालिका डॉक्टर सरिता हजारे यांनी नुकतीच चंदगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देत विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रश्मी माळगावकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची तसंच उपलब्ध सुविधांची माहिती सादर केली. 2 दिवसांच्या दौऱ्यात डॉक्टर हजारे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णसेवा, प्रसूती विभाग, औषध उपलब्धता तसंच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. दुर्गम भागात असूनही रुग्णालयानं सेवा सातत्यानं प्रभावीपणे सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात 57,141 रुग्णांनी उपचार घेतले, तर आंतररुग्ण विभागात 4,451 रुग्ण दाखल झाले. याशिवाय 64 प्रसूती, 153 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत 62 लाभार्थींना सेवा देण्यात आली. चंदगडसारख्या दुर्गम भागात सरकारी रुग्णालयावर जनतेचा असलेला विश्वास ही अभिमानाची बाब आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जनजागृती आणि सातत्यपूर्ण सेवा महत्त्वाची आहे, असं मत डॉक्टर सरिता हजारे यांनी व्यक्त केलं. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर A.B. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर B.D. सोमजार, डॉक्टर J.B. मकानदार, डॉक्टर गजेंद्र पाटील, डॉक्टर प्रज्ञा सरतापे, डॉक्टर सुनील हसुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.